रेसिपी काय तेजस्विनी? भोपळ्याचे घारगे. भोपळ्याचे घारगे ही सुद्धा पारंपरिकच आहे. पारंपरिकच आहे. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? हो, भोपळ्याचा किस 1 वाटी, गूळ पाऊण किंवा 1 पाऊण वाटी, साखर अर्धी वाटी, नंतर आपली ही वेलची पूड आहे, साधारणतः 1 चमचा स्वादानुसार जसं प्रत्येकाला हवं तसं. ओके. मीठ आणि रवा. रवा आणि ही जी कणिक आहे ती आपल्याला नंतर घालायची. सांगते तुम्हाला आता करता करता. चला, साहित्य बघितलेलं आहे. हे भोपळा फक्त आपण किसून घेतलाय भोपळा. ओके, आता काय करायचं मला सांग. पहिल्यांदा एका पॅन मध्ये भोपळा घ्यायचा आणि थोडं पाणी लागेल, अगदी थोडं घाला, थोडंच घाला, अजून बस. हा, अगदी थोडं पाणी त्याच्या अंगाबरोबर असेल असं. आणि हे जरा झाकण लावून 5 मिनिटं वाफ द्यायची याला. ओके. हो, झालं थोडं. हे घेऊ का? आता त्याच्यामध्ये आपण गूळ घालतोय. ओके. आणि थोडी साखर पण घालायची. आता घाला, मी सांगते तेवढं. साधारण 5 चमचे वगैरे घाला. याचा पाक असा होऊ द्यायचा नाही, विरघळलं ना मध्येच उचलायचं. हा, मध्येच उचलायचं, कारण नाही तर मग कडक होतात घारगे. हे आता झालंय ना. आता काय करायचं? आता 1 बाउल द्या. बंद करू घे. हो, करा करा करा. आता ह्याच्यामध्ये आपण घालायचं. आता मात्र पाणी अजिबात घालायचं नाही. बरं, आता ऑलरेडी जे आहे त्याच्यावर पुढे. करेक्ट. आता ह्याच्यामध्ये कणिक मावेल तेवढी कणिक. आता ह्याच्यामध्ये अजून जास्ती कणिक मावू शकते. म्हणजे काय की जेवढी मावेल तेवढी घालायला लागते. हा, असं एकदम प्रमाण मी आत्ताच्या आत्ता सांगू नाही शकत. पण अंदाजे आता अंदाजे घ्यायचा. साधारणतः आपण 1 वाटी भोपळ्याचा किस घेतला तर 2 वाटी आपल्याला साधारणतः कणिक लागेल. आता वेलदोड्याची पूड घालायची आहे, अर्धा टीस्पून. आणि थोडंसं मीठ चवीपुरतं. अगदी गोड आहे ना पदार्थ पण. आणि रवा घालायचा. रव्यामुळे चांगल्या फुलतात त्या पुऱ्या. आणि हे सगळं एकजीव करायचं. आता हे सगळं मिश्रण हाताने छान आपण कणिक मळतो तसं. ह्याच्यामध्ये ना तेल घालायचंय, थोडंसं तेल. आपण थोडं तेल. किती बघा? हो, हा, अगदी थोडं बस. आता हे आपल्याला एकजीव. पण मी काय म्हणतो, उगाच हात खराब करू नको. तू ऑलरेडी एकदा हात खराब केलेला आहेस. हा, तर आता आपण जे ऑलरेडी आपल्याकडे तयार आहे ते घेऊन पुढे चालूया. हे आपण आता बाजूला करूया. आता काय करणार आहेस तू? आता आपल्याला गोळे करून घ्यायचे आणि पुऱ्या लाटायच्या. बस, दॅट्स इट. आणि तळायच्या. खूप पातळ नाही लाटायचे, फुगत नाही. क्या बात है. साजूक तुपाबरोबर खायची गोष्ट आहे. चला, मी तुम्हाला काय डायरेक्ट तूप बीप देऊ शकत नाही. तुम्ही काही काजू बिजू आणलेलं दिसत नाहीये व्हायला. मी नाही, गृहिणी आणतात. ओ, मला वाटलं आज तुम्ही देणार आम्हाला. बघितलं, दामले आणि हे एकत्र आले की. तुम्ही लिहून द्या साहित्य आणि कृती. भोपळ्याचे घारगे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी भोपळ्याचा किस, पाऊण वाटी गूळ, साखर, 1 चमचा वेलची पूड, साजूक तूप, मीठ, रवा आणि 2 वाटी गव्हाचं पीठ. कृती: प्रथम एका पॅन मध्ये भोपळ्याचा किस घेऊन तो पाणी घालून वाफेवर शिजवून घ्यावा. त्यामध्ये गूळ आणि साखर घालून मिश्रण शिजवून घ्यावं. एका बाउल मध्ये हे मिश्रण घेऊन त्यामध्ये गव्हाचं पीठ, वेलची पूड, मीठ, रवा आणि तेल घालून मिश्रण मळून घ्यावं. या मिश्रणाचे घारगे थापून खरपूस तळून घ्यावेत.